राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे नक्षलवाद. नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं 30 मार्च 2026पर्यंत भारतातून नक्षलवाद पूर्णतः संपविणार अशी घोषणा केली होती. भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी ही मोहीम खूप मोठ्या स्वरूपात राबवली. काश्मीरमध्ये आतंकवाद्यानं जेवढे लोक मारले तेवढेच लोक या नक्षलवादी संघटनेनं मारले. त्यात पोलीस आहेत, सर्वसामान्य नागरिक आहेत, पोलिसांचे खबरे आहेत आणि आदिवासी लोकांवर यांनी 75 वर्ष राज्य केले. नक्षलवाद हा देशासाठी फार डेंजर होता. ही कम्युनिस्टाची एक मूवमेंट होती आणि यांनी झारखंड, छत्तीसगड, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश इतक्या राज्यामध्ये जो फॉरेस्ट आहे किंवा ज्या भागामध्ये सगळ्यात जास्त जंगल आहे अशा ठिकाणी यांनी निवास करून ही मूवमेंट चालवलेली होती. या मूवमेंटमध्ये सगळ्यात जास्त नुकसान हे आदिवासी समाजाचं झाले. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आहेत, पण या नक्षलवादी संघटनेनं त्यांचा ज्या भागामध्ये कब्जा होता त्या भागामध्ये लाईट, रोड, दवाखाना अशा प्रकारची कोणतीच ऑफिसेस उभारू दिले नाही. त्यामुळं त्या भागामध्ये रेडिओसुद्धा नव्हता. अमित शहा यांनी हा रेडिओचंसुद्धा वाटप केलं त्या भागात, की त्यांना काहीच माहीत नाही असा हा अविकसित भाग होता. आणि या नक्षलवाद्यांनी बंदुकीच्या जोरावर लोकांना दाबून ठेवलं. त्यातले ते आदिवासी शाळा नसल्यामुळं कोणी शिक्षित नव्हते आणि त्यांना त्यांच्या भाषेमध्ये बोलून भारताच्या विरुद्ध उभं केलं होतं. त्यामुळं नक्षलवादी संघटनेमध्ये अज्ञानी, अडाणी आदिवासींची मोठ्या प्रमाणात भरती होती. आणि मोदी सरकार आल्यापासून ज्या गोष्टी कधी होऊ शकणार नाहीत इतिहासात असं वाटत होतं, त्यामध्ये राम मंदिर आहे, काश्मीरचं 370चं कलम आहे आणि नक्षलवाद आहे. नक्षलवादाच्या या मोहिमेमध्ये 90-95% नक्षलवाद्यांनी सरेंडर केलेलं आहे पोलिसांसमोर आणि ते आपल्या मुख्य प्रवाहामध्ये आलेले आहेत. नक्षलवादी संघटनेमध्ये खून खराबा, कारण ते बंदुकीचीच भाषा बोलत होते आणि ही एक संघटना गुंडगिरीची, खंडणी वसूल करणारी, धमक्या देणारी अशा प्रकारची याची प्रतिमा झाली होती. पण अमित शहा यांनी मागच्या 2 वर्षापूर्वी घोषणा केली होती की नक्षलवाद हा 30 मार्च 2026पर्यंत आम्ही संपविणार आणि त्याला 95% यश मिळालेलं आहे. बरेच नक्षलवादी मुठभेडमध्ये मारल्या गेलेले आहेत. पोलिसांनी जे इन्काउंटर म्हणतात किंवा पोलिसांशी त्यांचा जेव्हा सामना झाला आणि बऱ्याच नक्षलवाद्यांनी जीवाच्या भीतीपोटी सरेंडर केलेलं आहे आणि हे फार मोठं यश आहे भारताचं. भारत सरकारचं लोकशाहीमध्ये ही लागलेली जी वाळवी होती ती पूर्ण दूर केलेली आहे. या नक्षलवाद्यामुळं आता हा नक्षलवाद पूर्ण संपल्यामुळे त्या भागामध्ये आता रोड, लाईट, शाळा, दवाखाने, टावर, टीव्हीचे अशा प्रकारची डेव्हलपमेंट होऊन काही दिवसामध्ये हे आपल्या भारताच्या मुख्य प्रवाहामध्ये येथील भाग. त्यांना रॅशनची दुकानं उघडले आहेत. पहिले रॅशनची दुकानं नव्हते. सरकारची कोणती स्कीम हे लोक राबवू देत नव्हते. आता ही
सगळ्याच गोष्टीचा त्या लोकांना फायदा मिळेल आणि त्यांची आर्थिक प्रगती होईल. त्या भागामध्ये ते आदिवासींना कर्ज मिळेल, शेती करता येईल, शेतीसंबंधित काही जे उद्योग आहेत, कुक्कुटपालन आहे, मेंढीपालन आहे, पशुधन पालन आहे, अशा प्रकारच्या शासनाच्या स्कीम राबवल्यामुळे त्यांची आर्थिक प्रगती भविष्यकाळामध्ये होऊ शकते आणि तो भाग आता आपल्या भारताच्या प्रवाहामध्ये येऊन लोकशाहीची पूर्ण फायदे त्यांना मिळतील. म्हणून नक्षलवाद संपला याच्या कथा खूप रंजक वाचलेल्या आहेत आणि यामध्ये शिक्षित व्यक्तींचं एक फार मोठं प्रमाण होतं की जे इंजिनियर डॉक्टर झालेले आहेत. अशा मोठ्या पदावरचे सुद्धा शिक्षित लोक या संघटनेमध्ये कार्य केलेले आहेत. फार नक्षलवाद संपला या 30 मार्चला भारतासाठी फार मोठी गोष्ट आहे ती आणि फार मोठा विजय आहे या भारतातल्या लोकशाहीचा. कारण यापूर्वीच्या काँग्रेस गव्हर्नमेंटने नक्षलवादाच्या विरुद्ध कधीच ॲक्शन घेतली नव्हती. पण या 13-14 वर्षापासून नरेंद्र मोदीचं सरकार आल्यापासून या नक्षलवादाच्या विरुद्ध तीव्र मोहीम चालवलेली आहे आणि त्यामध्ये 100% केंद्र सरकारला यश मिळालेलं आहे आणि आदिवासी लोकांवर जे अन्याय होत होता आज त्यांची मुक्तता झालेली आहे. खरं स्वातंत्र्य आदिवासी या भागातल्या ज्या भागामध्ये नक्षलवाद प्रभावी होता त्यांना खरं स्वातंत्र्य आता मिळालेलं आहे या 30 मार्च 2026ला. मी माझं मत आपल्यासमोर व्यक्त केलं आहे. आपण आपलं मत माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. जय श्रीराम.